अनेकांना घरात प्राणी पाळण्याची आवड असते. कोणी कुत्रा पाळतो, कोणी मांजर. मात्र अमेरिकेतल्या एकानं आपली आवड पूर्ण करण्यासाठी चक्क डायनोसॉर खरेदी केलाय. तो जगातला सर्वात मोठा डायनोसॉर ठरलाय आणि त्याच्यासाठी मोठी किंमतही मोजण्यात आली आहे. बघा. कोट्यावधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर राज्य करणाऱ्या एका महाकाय शिकाऱ्याची आता जगातील श्रीमंतांमध्ये अक्षरशः बोली लागली आहे. Million, do I hear 60? 60 million for the Gasosaurus. Anyone give me 70? 70 million going once, going twice. कधी काळी पृथ्वीवर अधिराज्य गाजवणारा टायरॅनोसॉरस रेक्स तब्बल 67 दशलक्ष वर्ष जुन्या टी-रेक्सच्या जीवाश्मानं जगभरात नवा विक्रम प्रस्थापित केलाय. न्यूयॉर्कमधील सोथबीचच्या लिलावामध्ये गस नावाचा हा टी-रेक्स तब्बल 50 दशलक्ष डॉलर्सना म्हणजेच सुमारे 481 कोटी रुपयांना विकला गेला. अवघ्या 10 मिनिटांच्या बोलीनंतर हा सौदा झाला आणि डायनोसॉर जीवाश्मांच्या इतिहासातील सर्वात महागडा लिलाव ठरला. 50 million, do I hear 60? 60 million for the Gasosaurus. Anyone give me 70? 70 million going once, going twice. पण या विक्रमामागे विज्ञान विश्वात चिंतेची घंटा वाजू लागली आहे. कारण हा केवळ एक डायनोसॉर नाही, तर पृथ्वीच्या इतिहासाचा जिवंत पुरावा आहे. गस हा काही साधासुद्धा जीवाश्म नाही. जवळपास 38 फूट लांब आणि 12.5 फूट उंच असा हा टी-रेक्स आजवर सापडलेल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात पूर्ण जीवाश्मांपैकी एक मानला जातो. त्याच्या 183 हाडांचे अवशेष सापडले असून हा नमुना 60% अधिक पूर्ण आहे. त्याच्या कवटीवर आणि बरगड्यांवर जुन्या जखमांचे पुरावेही दिसतात. टी-रेक्स नावाचा जो प्रचंड मोठा डायनासोर होता, तो मांसाहारी डायनासोर होता. मोठे 2 पाय आणि लहानसे बिलकुल 2 हात आणि प्रचंड मोठं त्याचं तोंड असलेला हा टी-रेक्स जो होता, तो जगातला सर्वात प्रसिद्ध आणि मानल्या गेलेला असा हा डायनासोर होता. 2021 मध्ये अमेरिकेतील साऊथ डकोटा राज्यातील हेल क्रीक फॉर्मेशन इथं या जीवाश्मांचा शोध लागला. पॅलिओऑन्टॉलॉजिस्ट थॉमस हेटकॅम्प आणि त्यांच्या टीमनं 3 वर्ष मेहनत घेऊन हे अवशेष बाहेर काढले. जमिनीचे मालक गॅरी गस लिंकिंग यांच्या स्मरणार्थ या डायनोसॉरला गस नाव देण्यात आलं. गॅस डायनासोरच्या लिलावाच्या विक्रमाबरोबर विज्ञान विश्वास वादाचा वादळी उठलाय. जीवाश्म शास्त्रज्ञांच्या मते अशा दुर्मिळ अवशेषांमधून डायनासोरचे आयुष्य, त्यांचे रोग, जखमा, उत्क्रांती आणि पृथ्वीच्या इतिहासाची महत्त्वाची माहिती मिळते. जर असे जीवाश्म खाजगी मालकीत गेले तर संशोधकांचा त्यांच्यापर्यंतचा प्रवेश मर्यादित होण्याची भीती व्यक्त केली जाते. तर अशा प्रकारे या फॉसिल्समुळे विज्ञानाच्या ज्या चळवळीमध्ये एक फार मोठं नुकसान झालेलं आहे. कारण जर शासनाचं जर फॉसिल्स म्युझियम असतं, डायनासोरचं म्युझियम असतं, तर निश्चितच सर्व विद्यार्थ्यांना, सर्व लोकांना तिथे जाण्याची संधी निश्चितच आली असती. परंतु व्यक्तिगत पद्धतीनं अशा प्रकारचे फॉसिल्सचं त्यांनी संकलन केलं आणि त्याच्यामुळे विज्ञानाला निश्चितच याची नुकसान झालेली आपल्याला लक्षात येते. एका बाजूला करोडो रुपयांची बोली आणि दुसऱ्या बाजूला विज्ञान जपण्याची चिंता. गसचा लिलाव हा केवळ एका डायनोसॉरचा सौदा नाही, तर इतिहास, विज्ञान आणि संपत्ती यांच्या संघर्षाची नवी कहाणी ठरतोय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.